20 वर्ष जमिनीखाली राहायचं, मग वर यायचं, जोरात ओरडायचं, लोकांच्या अंगावरती शू करायची आणि मरून जायचं. मी बोलतोय एका किड्याबद्दल ज्याचं नाव आहे सिकाडा. उन्हाळ्याच्या दिवसात दिवसभर ड्रिल मशीन सारखा जो आवाज येतो तो याच किड्याचा आहे. घरातल्या माशीला 20-30 पट मोठं केलं की जी कशी दिसेल तसा हा सिकाडा दिसतो. सिकाडा लहान असताना जमिनीखाली राहतो, त्याला निम्फ म्हणतात. काही प्रजाती अगदी 13 ते 17 वर्ष सुद्धा जमिनीखाली राहतात. जमिनीखाली झाडांच्या मुळांमधला ते रस पितात आणि अचानक एक दिवस हजारोच्या संख्येनं उन्हाळ्यात बाहेर पडतात. नर सिकाडाच्या अंगावरती टिम्बल नावाचे एक स्पेशल ऑर्गन्स आहेत. हे आत बाहेर व्हायब्रेट होतात आणि या घर्षणामुळे खूप मोठा आवाज तयार होतो. आता हे आवाज का करतात तर मादीला आकर्षित करायसाठी. उन्हाळ्यात झाडाखालून जाताना पाण्याचे थेंब पडलेत का कधी अंगावर? हे पावसाचे नसतात, ही सिकाडाची शू असू शकते. सिकाडा दिवसभर झाडातला सॅप पीत बसतात, पण याच्यामध्ये न्यूट्रिशनची कमतरता आहे. त्यामुळे यांना खूप मोठं लिक्विड शरीरामध्ये घ्यावं लागतं आणि सतत शू बाहेर टाकायला लागते. आणि त्यामुळे आपण झाडाखालून जाताना बऱ्याच वेळेला अंगावरती पाऊस पडल्यासारखं वाटतं. भारतामध्ये सिकाडाच्या 180 पेक्षा जास्त प्रजाती आहेत. सिकाडाबद्दल तुम्हाला आणखीन काय माहिती आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच फॅक्ट्स जाणून घेण्यासाठी फॉलो करत राहा साय भाईला.